नमस्कार विद्यार्थी मित्रो, आपण आज व्याकरणातील एक साधी संकल्पना समजून घेणार आहोत. त्या संकल्पनेचं नाव आहे इन्फिनिटिव्ह. हे क्रियापदाचं मूळ रूप असतं. हे नॉन फायनाईट व्हर्ब पासून बनतं. म्हणजे इन्फिनिटिव्ह इज ए व्हर्ब फॉर्म विच do not have limitations of a noun or subject or number of subject. म्हणजे हे क्रियापदाचं असं मूळ रूप आहे की ज्याच्यावर वाक्याचा कर्ता किंवा कर्त्याचं वचन किंवा कर्त्याचा पुरुष, कर्त्याचं लिंग याचा काही परिणाम होत नाही. ते नेहमी मूळ रूपात राहतं. असं जे क्रियापदाचं मूळ रूप आहे त्याला इन्फिनिटिव्ह म्हटलं जातं. आता लक्ष द्या, इन्फिनिटिव्ह हे मूळ क्रियापद किंवा मूळ धातू असतो. आता बघा, पुरुष अगर वचनाप्रमाणे न बदलणाऱ्या तसेच टू सह किंवा टू शिवाय वाक्यात वापरल्या जाणाऱ्या क्रियापदाच्या मूळ रूपाला इन्फिनिटिव्ह असं म्हटलं जातं. आता उदाहरणार्थ टू गो, टू प्ले, टू वर्क, टू स्पीक इत्यादी प्रकारचे हे इन्फिनिटिव्ह आहेत. आता बघा, आता हे वाक्यात आहे, हे कसं ओळखायचं? नेहमी लक्षात घ्या की हे क्रियापदच आहे, मात्र ते वाक्यातील पुरुष, कर्त्याचा पुरुष किंवा वचन यानुसार बदलत नाही. आता बघा या ठिकाणी, शी वॉन्ट्स टू बिकम ए टीचर, आय वॉन्ट टू बिकम ए टीचर. नंतर दे वॉन्टेड टू बिकम ए टीचर. बघा इथं प्रथम पुरुष एक वचनी करताय, इथं वॉन्ट आहे मूळ रूप आलं. इथं हे साध्या वर्तमान काळातलं वाक्य, हेही साध्या वर्तमान काळातलं वाक्य, मात्र इथं ही वॉन्ट्स आलं. हे क्रियापद मॉडिफाय झालं, कारण याच्यामध्ये वॉन्टही क्रियापद आहे आणि बिकमही क्रियापद आहे. आता बघा, नंतर इथं वाक्याचा काळ बदलला, याचं या ठिकाणी कर्त्याचा पुरुष बदलला, त्याचं वचनही बदललं. दे वॉन्टेड टू बिकम ए टीचर. म्हणजे टू बिकम हे याच्यातलं नॉन फायनाईट व्हर्ब आहे. म्हणजे हे जे क्रियापदाचं मूळ रूप आहे, तर यापैकी कर्त्याचा हा प्रथम पुरुष, हा तृतीय पुरुष एक वचनी, मात्र हा अनेक वचनी करता आहे. पण तरीही हे क्रियापदाचं मूळ रूप बदलत नाही. आता लक्षात घ्या, वाक्यामध्ये दोन क्रियापद असतात. मग एक क्रियापदाचा काळ तो वर्तमान काळ असेल, कधी कधी तो क्रियापदाचं जे रूप आहे तर ते टू बीचं रूप ॲनिजार पैकी असू शकेल. लक्षात घ्या, मात्र त्या ठिकाणी येणार जे इन्फिनिटिव्ह आहे ते नेहमी मूळ रूपामध्ये राहील. ते टू सह येऊ शकतं, टू शिवाय देखील येऊ शकतं. आता थोडक्यात आपण जर म्हटलं तर थोडक्यात इन्फिनिटिव्हवर वाक्याचा काळ, वाक्याचा कर्ता, कर्त्याचं लिंग, वचन किंवा पुरुष किंवा पुरुष यांचा परिणाम होत नाही. आता हे जे इन्फिनिटिव्ह आहे ते नेहमी मूळ रूपात राहतं, हे लक्षात ठेवा. वाक्याचा काळ जरी भूतकाळ असला तरी इन्फिनिटिव्ह हे मूळ रूपात राहतं, म्हणजे वर्तमान काळी रूपात राहतो, त्याचा काळ बदलत नाही. एवढी बाब लक्षात ठेवावी. आता आपल्याला परीक्षेला येणारा प्रश्न कसा असतो, परीक्षेत येणारा कसा प्रश्न या ठिकाणी विचारला जातो बरं? बघा, आता इथला प्रश्न कसा आहे, इथं कसा प्रश्न विचारतात. आता बघा, एक प्रश्न असा विचारला तो अंडरलाईन द इन्फिनिटिव्ह फ्रॉम द गिवन सेंटेन्स. दिलेल्या वाक्यातील जे इन्फिनिटिव्ह आहे ते ओळखा आणि त्याला अधोरेखित करा. म्हणजे वाक्य लिहायचं ना आपल्याला, त्याला फक्त अधोरेखित करायचे. किंवा पिक आउट द इन्फिनिटिव्ह फ्रॉम द सेंटेन्स, ते वाक्य लिहायचं आणि त्याच्या खाली ते इन्फिनिटिव्ह म्हणजे क्रियापदाचं मूळ रूप फक्त लिहून काढायचं. एवढी सोपी क्रिया आहे, मात्र ते ओळखता येणं हे खूप महत्वाचं आहे. वरती जी आपण ह्या सगळ्या व्याख्या आणि माहिती पाहिली, तर याच्यावरून मला असं वाटतं की हे तुम्हाला ओळखता येणं याच्यामुळे शक्य आहे. हे सहज ओळखण्याजोगी बाब आहे, मात्र परीक्षेला यावर प्रश्न विचारला जातो. आता बघा, या ठिकाणी उदाहरण दिलंय, इट इज बेटर टू स्टार्व दॅन टू बेग. आता या ठिकाणी इज हे क्रियापद आहे, मूळ क्रियापद. या प्रायमरी ऑक्झिलरीचं टू बीचं रूप आहे, इथं क्रियापद म्हणून वापरले. इज या ठिकाणी मुख्य क्रियापद म्हणून आहे, मात्र या ठिकाणी दुसरं क्रियापद आहे टू स्टार.
हे टू सह आलंय आणि नंतर दुसरंही या ठिकाणी इन्फिनिटिव्ह आलंय. हे दोन इन्फिनिटिव्ह या वाक्यात वापरलेले आहे. तर थोडक्यात क्रियापदाचं मूळ रूप म्हणजे बेस फॉर्म जो टू सह वापरला जातो किंवा टू शिवाय वापरला जातो, जो वाक्याचा कर्ता, वाक्याचं कर्त्याचं वचन किंवा त्याचा पुरुष याच्यानुसार न बदलणारं क्रियापदाचं मूळ रूप म्हणजे इन्फिनिटिव्ह. मला असं वाटतं की यावरून आपल्याला ही संकल्पना व्यवस्थित समजली असावी. यानंतरचे विविध वेगवेगळे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.